हो काय आडसी आहे मित्रांनो. आता आपण पोहोचत आलो आहे आपल्या फेमस आरेवारे पॉइंट वर. इथूनच डॉल्फिन दिसतात. बघूया आज आपल्या नशिबात डॉल्फिन व्ह्यू आहे. नमस्कार मंडळी, मी तुमचा प्रथमेश आणि स्वागत आहे तुमचं नव्या मोठो ब्लॉग मध्ये. आज आपण आता निघालो आहोत आरेवारेच्या दिशेने. आज दिवस ऑफिसचं काम करून खूप कंटाळा आला होता. म्हटलं कुठेतरी जाऊन येऊया. कुठे जायचं ठरवलं तर एका स्पॉट आला आरेवारी. म्हटलं आरेवारीला जाऊन येऊया. मग काय काढली आपली वेबसाईट आणि निघालो. हा आता रस्ता आहे ना, ह्याला मीरा नागपूर हायवे म्हणून ओळखला जातोय. खूप मोठा असा स्ट्रेच आहे हा. जबरदस्त असा रस्ता बनवत आहे. बऱ्यापैकी काम होत आलंय. थोडंच काही ठिकाणी राहिलंय. पुढे थोडेसे टर्न आहेत, त्या टर्नला बऱ्यापैकी काम आहे. आणि पुढचा ब्लॉग येईपर्यंत कदाचित हा रस्ता झालेला पण असेल. आता आपण साधारण एक 15 मिनिटात आरेवारीला पोहोचू. तर बघत राहा फुल व्हिडिओ पूर्ण रूट साठी. हाच रोड पुढे गणपती पुळ्याला जातो. म्हणजे इथून साखरतळाचं पूल, साखरतळ्यानंतर आरेवारीनंतर गणपतीपुळे आणि पुढे मालगुण पर्यंत हा जातो. तर मस्त असा रोड आहे. हे नवीन रस्ता झाल्यापासून थोडा अजून टाइम कमी लागतो आपल्याला पोहोचायला. हा बघा, इथे थोडस रस्त्याचं काम बाकी आहे, पण हे पण बऱ्यापैकी आता होऊनच जाईल. तर आपण जेव्हा पुन्हा इथे येऊ मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन की नवीन बनलेला रस्ता कसा आहे. मी ना कंटेंट क्रिएशन करून एक साधारण महिनाभर झाला, पण सिरियसली अजून तसं काही कंटेंट क्रिएट केलेलं नाहीये. पण आता ठरवलंय, आता खूप विचार नाही करायचा, आता डायरेक्ट ऍक्शन. कंटेंट क्रिएशनची जर्नी तर स्टार्ट केले, पण माहिती नाही आता पुढे कसं काय होईल. सुरुवात तर आपल्या मोठो ब्लॉगिंगने केले, पण अजून बरंच काही पुढे करायचा डोक्यात प्लॅन आहे. तो हळूहळू तुम्हाला कळेलच. एक मात्र नक्की आहे, जो माझा कंटेंट असेल हा एकदम रिअल असेल, विदाउट एनी ड्रामा. फक्त तुमचा सपोर्ट माझ्या सोबत राहू दे. आज वीकेंड असून पण रस्त्याला फार कमी गर्दी आहे. म्हणजे ऑलमोस्ट झिरो ट्रॅफिक. आता थोडीफार वळणं सुरू झाले. आता कुठे जरा बरं वाटायला लागलंय, कारण राईड म्हटलं की थोडी टर्न्स कर्व्स पाहिजेतच आपल्याला, नाहीतर काय मजा नाही. कसा वाटला हा टाइम लॅप्स? माझ्या तर आलेच असेल ना? कमेंट मध्ये नक्की सांगा. आता इथून पुढे 4 रस्ते आहेत. राईट टर्न जातो आपल्या आरेवारेला, लेफ्ट टर्न आहे आपल्या रत्नागिरी सिटी साठी, आणि सरळ रस्ता जातो तो मिऱ्याकडे. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. थोडक्यात वाचलो. कुत्री अचानक कुठून येतील काय त्यांचा काही नेम नाही. आता पडता वाचलो. आता मी राईट टर्न घेतलेला आहे आणि आपण इथून पुढे जात आहोत आरेवारीकडे. आता आपण पोहोचत आलो आहोत साखरतळ ब्रिजवर. इथून पण मस्त खाडीचा व्ह्यू मिळतो. आणि साखरतळला फेमस फिश मार्केट पण आहे. बरीच सारी लोक रत्नागिरीतून पण इथे फिश साठी येतात. काय मस्त असा वारा सुटलाय मित्रांनो. कायमच या ब्रिजवर मस्त असा वारा सुटत असतो. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे आरेवारी बीच जवळ. इथून पुढे लेफ्टला टर्न घेतला की आरेवारी बीच आहे. पण आपण आता इथे पुढे थांबणार नाही आहोत. इथं खूप गर्दी असते. तो स्वप्नील जोशीची जी रील आली होती ना, का आरेवारीचा काय बेल्ट आहे, तिथपासून तर या बीचवर गर्दी खूप डबल झालेली आहे. त्याच्यामुळे आपण तर आता जाणार आहोत पुढे
आरेवारे पॉइंटवर. बघूया आपल्याला आज डॉल्फिन दिसतात का. इथून पुढे झिपलाईन स्टेशन पण आहे. इंडियातली आय थिंक ही फर्स्ट झिपलाईन आहे जी ऑन सी आहे. मी अजून तर गेलो नाही, जायची खूप इच्छा आहे पण टाइम तर भेटला नाही. आणि ज्या व्ह्यू साठी आपण आलो होतो तो हाच व्ह्यू, हाच तो बेल्ट जो स्वप्नील जोशीने मेन्शन केला होता. जबरदस्त व्ह्यू आहे, आडस व्ह्यू. हो 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 हो, काय व्ह्यू आहे. मी आरेवारला असं टर्न अँड घेऊन वरती जाता आणि तो तुम्हाला अख्खा बीच दिसतो. इट इज हेवन. समजा स्वर्ग आहे. कसा आहे आपला हा आरेवारेचा समुद्र किनारा. आज काही डॉल्फिन आपल्याला दिसले नाहीत पण हा झाडामागचा सूर्य मस्त दिसतोय. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.